नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 19 जून 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, टाइम 100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपल इन स्पोर्ट्स 2026 यादीत स्थान मिळवणारी एकमेव भारतीय व्यक्ती कोण आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्मृती मंधाना। भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिची टाइम 100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपल इन स्पोर्ट्स 2026 या यादीमध्ये निवड झाली आहे। या यादीत स्थान मिळवणारी ती एकमेव भारतीय व्यक्ती ठरली आहे। स्मृती मंधानाचे नाव लिओनेल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो, लेब्रॉन जेम्स आणि कार्लोस अल्कराज यासारख्या जागतिक क्रीडा दिग्गजांसोबत समाविष्ट करण्यात आले आहे। देशांतर्गत एक दिवसीय सामन्यात द्विशतक झळकवणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे। कसोटी, एक दिवसीय आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट या तिन्ही प्रकारात शतक झळकवणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे। महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17 शतकांसह सर्वाधिक शतकांच्या संयुक्त विक्रमाची ती मानकरी आहे। आणि या सगळ्या कामगिरीमुळेच स्मृती मंधाना हिला टाइम 100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपल इन स्पोर्ट्स 2026 या यादीमध्ये स्थान मिळाले आहे। प्रश्न दुसरा, अलीकडे त्रिपुरा राज्यातील कोणत्या पारंपरिक वाद्याला भौगोलिक संकेतांक म्हणजेच GI टॅग दर्जा प्रदान करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सारिंदा। त्रिपुरातील पारंपरिक सारिंदा या वाद्याला भौगोलिक संकेतांक म्हणजेच GI टॅग हा दर्जा प्राप्त झाला आहे। त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी याबाबत घोषणा केली। त्रिपुरा सारिंदा हे आदिवासी समाजामध्ये प्रचलित असलेले पारंपरिक तंतुवाद्य आहे। हे वाद्य एका लाकडाच्या तुकड्यातून हस्तकलेद्वारे तयार केले जाते। GI टॅगमुळे या वाद्याची ओळख सुरक्षित राहण्यास तसेच अनधिकृत नक्कल रोखण्यास मदत होईल। पुढला प्रश्न, अलीकडे रुपये 300 कोटींच्या हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पास कोणत्या शहरात मंजुरी देण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नागपूर। महाराष्ट्र शासनाने नागपूर येथे रुपये 300 कोटींच्या हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन या प्रकल्पास मंजुरी दिली आहे। हा प्रकल्प रेडिओ फार्मास्युटिकल इनोव्हेशन हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे। कर्करोग निदान व उपचारांसाठी आवश्यक असलेल्या रेडिओ आयसोटोप्सच्या निर्मितीसाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे। रेडिओ आयसोटोप्सचा वापर पेट CT स्कॅन, न्यूक्लिअर मेडिसिन आणि वैद्यकीय संशोधनात केला जातो। प्रकल्पासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग आणि उद्योग विभाग प्रत्येकी रुपये 150 कोटींचा निधी देणार आहेत। हिंगणा तालुक्यातील भानसोली येथे सुमारे 300 हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आली आहे। नागपूरचे मध्यवर्ती स्थान लक्षात घेता महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील रुग्णांनाही या सुविधेचा लाभ मिळणार आहे। प्रश्न चौथा आहे, अलीकडे बाजार भांडवलाच्या आधारावर जगातील 5वी सर्वात मौल्यवान कंपनी कोणती ठरली आहे? प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, SpaceX। एलॉन मस्क यांनी 2002 मध्ये स्थापन केलेली SpaceX कंपनी 16 जून 2026 रोजी बाजार भांडवलाच्या म्हणजेच मार्केट कॅपिटलायझेशनच्या आधारावर जगातील 5वी सर्वात मौल्यवान कंपनी ठरली आहे। कंपनीच्या IPOद्वारे सुरुवातीला $75 अब्ज उभारण्यात आले। 16 जून 2026 रोजी SpaceXचे मूल्यांकन सुमारे $2.97 ट्रिलियन पर्यंत पोहोचले आहे। प्रश्न 5वा आहे, अलीकडे फ्रान्समधील कोणत्या ठिकाणी UPI सेवा सुरू करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक 5चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गॅलरीज लाफायत नीस मासेना। 16 जून 2026 रोजी फ्रान्समधील नीस येथील गॅलरीज लाफायत नीस मासेना येथे UPI सेवा सुरू करण्यात आली आहे। या सेवेचा शुभारंभ केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केला। हा उपक्रम NPCL इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड आणि फ्रान्सच्या लायरा कलेक्ट यांच्या सहकार्याने राबविण्यात आला आहे। या सुविधेमुळे भारतीय पर्यटकांना फ्रान्समध्ये QR कोडद्वारे सहज डिजिटल पेमेंट करता येणार आहे। सध्या UPI सेवा सिंगापूर, UAE, फ्रान्स, मॉरिशस, नेपाळ, भूतान, कतार, श्रीलंका आणि कंबोडिया या 9 देशांमध्ये कार्यरत आहे। यापूर्वी 2024 मध्ये फ्रान्समधील आयफेल टॉवर येथेही UPI सेवा सुरू करण्यात आली होती। पुढला प्रश्न,
अलीकडे राष्ट्रीय तपास संस्था नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये महानिरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सुंदरराज पी. 16 जून 2026 रोजी केंद्र सरकारने सुंदरराज पत्तिलिंगम यांची राष्ट्रीय तपास संस्थामध्ये महानिरीक्षक म्हणजेच इन्स्पेक्टर जनरल म्हणून नियुक्ती केली आहे. ते 2003 बॅचचे भारतीय पोलीस सेवा अधिकारी आहेत. नियुक्तीपूर्वी ते छत्तीसगडमधील बस्तर रेंजचे महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. NIA बद्दल जाणून घ्या. तर राष्ट्रीय तपास संस्था ही भारताची प्रमुख दहशतवादाविरोधी तपास यंत्रणा आहे. NIA ची स्थापना राष्ट्रीय तपास संस्था अधिनियम 2008 अंतर्गत करण्यात आली असून ती गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. प्रश्न 7वा आहे. ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टीम रिपोर्ट 2026 नुसार आशियातील AI नेटिव्ह स्टार्टअप क्लस्टरमध्ये बँगलोरला कोणते स्थान मिळाले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दुसरे. ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टीम रिपोर्ट 2026 मध्ये बँगलोरला आशियातील AI नेटिव्ह स्टार्टअप क्लस्टरमध्ये दुसरे स्थान मिळाले आहे. या क्रमवारीत बीजिंग प्रथम स्थानावर आहे. जागतिक स्तरावरील टॉप 40 स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये बँगलोर 15व्या स्थानावर आहे. बँगलोरच्या स्टार्टअप इकोसिस्टीमचे मूल्य $153 अब्ज इतके नोंदविण्यात आले आहे. बँगलोरला जगातील दुसरे सर्वात मोठे AI टॅलेंट हब म्हणून सुद्धा मान्यता मिळाली आहे. प्रश्न 8वा. अलीकडे मेघालयात शोधण्यात आलेल्या कोड्याच्या नवीन प्रजातीचे नाव काय आहे? योग्य उत्तर आहे क्रमांक बी, हामातालिवा मावलिंगोट. जून 2026 मध्ये मेघालयातील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील मावलिंगोट गावात कोड्याची नवीन प्रजाती हामातालिवा मावलिंगोट आढळून आली आहे. या प्रजातीचा शोध झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलकटा येथील शास्त्रज्ञांनी लावला आहे. या संशोधनाचा अहवाल नॅशनल अकॅडमी सायन्स लेटर्समध्ये प्रकाशित करण्यात आला. ही प्रजाती लिंग स्पायडर गटातील असून ऑक्सिओपिडी कुलाशी संबंधित आहे. हामातालिवा या वंशाची मेघालयातील ही पहिली नोंद आहे. प्रश्न 9वा आहे. एक्सरसाइज पीच ब्लॅक 2026 हा बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे? प्रश्न क्रमांक 9चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऑस्ट्रेलिया. एक्सरसाइज पीच ब्लॅक 2026 हा बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव 20 जुलै ते 7 ऑगस्ट 2026 दरम्यान ऑस्ट्रेलियात आयोजित केला जाणार आहे. या सरावाचे आयोजन रॉयल ऑस्ट्रेलियन एअर फोर्स RAF तर्फे केले जाते. या सरावात भारतीय वायुसेना, 19 पेक्षा अधिक मित्र व भागीदार देश, 100हून अधिक विमाने आणि मोठ्या संख्येने लष्करी कर्मचारी या सरावात सहभागी होतील. हा सराव RAF बेस डार्विन, RAF बेस टिंडाल आणि RAF बेस आंबर्ले येथे आयोजित केला जाणार आहे. सरावाचा उद्देश हवाई युद्ध कौशल्य, सामरिक समन्वय आणि बहुराष्ट्रीय लष्करी सहकार्य वाढवणे असा आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10वा. अलीकडे अमेरिकेने US इंडो पॅसिफिक कमांडचे नाव बदलून काय केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, US पॅसिफिक कमांड. अमेरिकेने 16 व 17 जून 2026 रोजी US इंडो पॅसिफिक कमांडचे नाव बदलून पुन्हा US पॅसिफिक कमांड असे केले आहे. या कमांडची स्थापना 1 जानेवारी 1947 रोजी करण्यात आली होती. 2018 मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री जिम मॅटिस यांच्या काळात याचे नाव US इंडो पॅसिफिक कमांड असे करण्यात आले होते. या कमांडचे मुख्यालय कॅम्प HM स्मिथ येथे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.